नमस्कार. लाच स्वीकारताना मुख्याध्यापक रंगेहात अटकेत. 2,340 रुपयाची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची धडक कारवाई. भादोड येथील शासकीय माध्यमिक आश्रमशाळेतील प्रकरणी खळबळ. शासकीय माध्यमिक आश्रमशाळेतील महिला कर्मचाऱ्यांच्या रजा अर्ज, बालसंगोपन रजा तसेच 2 महिन्याचे प्रवास बिल मंजूर करून देण्यासाठी 2,340 रुपयाची लाच स्वीकारताना मुख्याध्यापकास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. विलास मधुकर पाटील वय 47, मुख्याध्यापक शासकीय माध्यमिक आश्रमशाळा भादवड, तालुका नंदुरबार यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. या घटनेने शैक्षणिक वर्तुळासह पैशात मोठी खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार तक्रारदार महिला वय अंदाजे 20 वर्षे शासकीय माध्यमिक आश्रमशाळा भादवड येथे नोकरीस आहेत. त्यांनी सादर केलेल्या रजा अर्ज, बालसंगोपन रजा तसेच 2 महिन्याचे प्रवास बिल मंजूर करून देण्यासाठी संबंधित मुख्याध्यापक विलास मधुकर पाटील यांनी तक्रारदार महिलेकडे 2,340 रुपयाच्या लाचेची मागणी केल्याचा आरोप आहे. लाचेची मागणी झाल्यानंतर संबंधित महिलेने त्याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. तक्रारीची पडताळणी केल्यानंतर विभागाच्या अधिकाऱ्यांनी नियोजनपूर्वक सापळा रचला. त्यानुसार ठरलेल्या नियोजनानुसार लाचेची रक्कम स्वीकारत असताना मुख्याध्यापक विलास मधुकर पाटील यांना रंगेहात पकडण्यात आले. या कारवाईमुळे शासकीय कार्यालय आणि शैक्षणिक संस्थांमध्ये आपल्या पदाचा गैरवापर करून आर्थिक लाभ मिळवणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांना चांगला धक्का बसला आहे. विशेष म्हणजे विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची आणि शैक्षणिक संस्थेच्या प्रशासनाची जबाबदारी असलेल्या मुख्याध्यापक पदावरील व्यक्तीवरच लाच स्वीकारल्याचा आरोप झाल्याने पालक, विद्यार्थी आणि नागरिकांमध्ये या घटनेबाबत तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. दरम्यान लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने केलेल्या या कारवाईनंतर संबंधित मुख्याध्यापकाविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्यात आली